जे लेवी घराण्यातून येतात त्यांनाच काय म्हणतात? याजक म्हणतात. इब्रीच्या पुस्तकामध्ये आम्ही बघितलेले प्रियानो की येशू ख्रिस्त आमचा कोण आहे? महायाजक आहे, आमच्यासाठी अर्पण करणार आहे. आणि अर्पण करण्याचं काम आम्ही बघतो प्रियानो हे याजकाचं आहे. हालेलुया. जर तो लेवी घराण्यातून आला नसता तर त्याला याजक पद मिळालं असतं का? मरिया कोण आहे? लेवी घराण्यात एक राजा, एक याजक, मल्कीसदेक. हालेलुया. सो प्रियानो ही नावं मिळण्यासाठी आम्ही बघतो प्रियानो की ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे प्रियानो. वंश महत्त्वाचा आहे, घराणे महत्त्वाचे आहे प्रियानो. आणि आम्ही बघतो प्रियानो, म्हणून आम्ही बघतो की येशू ख्रिस्ताने ज्या जन्मासंबंधित प्रियानो परमेश्वराने ज्या लोकांना निवडलं प्रियानो ते योग्य घराण्यातून, योग्य कुळातून, योग्य वंशातून निवडलं. हालेलुया. येशू ख्रिस्ताचा जन्म सहजरित्या झाला नाही प्राणो. येशू ख्रिस्ताचा जन्म हा प्राणो मी बघतो की खूप महत्त्वपूर्ण पद्धतीने झाला प्राणो. आणि प्रत्येक गोष्ट प्राणो आम्ही बघतो की परमेश्वराच्या प्लॅनिंगनुसार होत होती. आम्ही बघतो की उत्पत्तीमध्येच प्राणो परमेश्वराने स्वतः ही भविष्यवाणी दिली. त्यानंतर आम्ही बघतो की यशया संदेष्टाने भविष्यवाणी दिली. त्यानंतर मिखा जो संदेश आहे प्राणो त्या मिखाने प्राणो प्रभू येशू ख्रिस्त कुठे जन्मास येणार आहे याची भविष्यवाणी केली. सो प्रत्येक गोष्ट प्राणो ही नियोजनबद्ध होती. हालेलुया. कुठलीही गोष्ट सहजरित्या होत नाही प्राणो. म्हणून देवाचं वचन आमच्यासाठी सांगतं प्राणो की त्याच्या योजना आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. बऱ्याचदा आम्हाला वाटतं की अनेक गोष्टी आमच्या जीवनात होतात, अनेक चढउतार आमच्या जीवनात होतात, परंतु या सर्व मागे परमेश्वराच्या योजना आहेत. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे, संकल्प म्हणजेच योजना, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते सर्व संकल्प कसे आहेत? हिताचे आहेत. हालेलुया. सो परमेश्वराने आमच्यासाठी प्राणो खूप अशा योजना केलेल्या आहे. आणि प्राणो परमेश्वर त्या योजनेनुसार प्रत्येक गोष्ट आमच्या जीवनात घडत असतो. जर प्राणो केसर आगुस्ते आज्ञा नसती केली प्राणो तर आम्ही बघतो की योसेफ मरियेला घेऊन कधीच निघाला नसता. हालेलुया. आणि प्राणो आम्ही बघतो की एका गायीच्या गव्हाणी त्याचा जन्म झाला. प्राणो उतार शाळा पूर्णपणे भरली जावी आणि त्यांना कुठेही जागा नसावी आणि एका गायीच्या गोठ्यामध्ये त्यांनी आश्रय घ्यावा प्राणो, ही देखील देवाची योजना होती. आणि जर त्यावेळेस प्राणो ती गणना नसती तर आम्ही बघतो की अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून त्या ठिकाणी आले नसते. सो परमेश्वराने प्राणो प्रत्येक गोष्ट त्याच्या योजनेनुसार केली होती. आणि आम्ही बघतो प्राणो प्रभूच्या जन्मासंबंधित प्राणो भविष्यवाणी ज्या प्रकारे आम्ही बघतो की यशया याचा 7वा अध्याय आणि वचन 14 मध्ये आम्हाला पाहायला मिळते. यशया 7 आणि 14. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमान्युएल, आमच्या सानिध्य देव असे ठेवील. प्रियानो हे त्याच्या लोकांसाठी एक चिन्ह होतं प्रियानो की ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल, आमच्या सानिध्य देव असे ठेवील. प्रियानो हे परमेश्वराने स्वतः आम्हास चिन्ह दिलं. आम्ही बघतो प्रियानो राशी चक्रामध्ये जी एक रास आहे कन्या रास. हालेलुया. ती कन्या रास प्रियानो हेच दाखवते की एक कन्या आणि त्यानंतर कोकरू आहे प्रियानो, मेष. बरोबर. सो प्रियानो आम्ही बघतो ज्यावेळेस लिखित स्वरूपाचं प्रियानो नियमशास्त्र नव्हतं त्यावेळेस परमेश्वराने प्रियानो सर्व गोष्टी आकाशामध्ये दिल्या होत्या. हालेलुया. राशीचक्र आम्हाला माहिती प्रियानो सिंह आहे, मकर आहे, तुला आहे, आणखी कोणता आहे? मेष आहे, कन्या आहे. हालेलुया. सो प्रियानो सुरुवातीपासूनच परमेश्वराने त्याचे प्लॅन जे आहे प्रियानो ते अगोदरच तयार करून ठेवले होते. आणि आम्ही बघतो प्रियानो की एक कुवारीच्या द्वारे, एक कुमारी मातेच्या द्वारे एक मसीहा जन्मास येणार आहे प्रियानो. आम्ही बघतो की जो यशया संदेश आहे परमेश्वराने त्याला अगोदरच प्रगट केलं होतं की यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल, आमच्या सानिध्य देव असे ठेवील. हालेलुया. सो आमच्यासाठी एक चिन्ह आहे प्राणो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे प्राणो तो एका कुमारीच्या द्वारे तो जन्मास आला. कुठल्याही प्रकारची प्राणो
त्यामध्ये लैंगिकता नव्हती, कुठल्याही प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये नव्हत्या प्रियानो. आम्ही बघतो की ज्या वेळेस पवित्र आत्म्याची छाया प्रियानो मरियेवर झाली, त्यावेळेस मरिये गर्भवती राहिली. आणि आम्ही बघतो प्रियानो ही भविष्यवाणी आम्हाला प्रियानो लोकाच्या पुस्तकामध्ये पूर्ण पाहायला मिळते प्रियानो. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्यावेळेस परमेश्वराने प्रियानो जो गॅब्रियल आहे प्रियानो, त्या गॅब्रियलला मरियेकडे पाठवलं. आणि ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, लूक याचा पहिला अध्याय वचन 26, 28 आणि पुढे. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रियल देवदूताला पाठविले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेल्या स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. ओके, या वचनामध्ये प्रियानो ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रियल दूताला पाठवले. मरिया कुठे राहत होती? कुठे राहत होती? नासरेत. परमेश्वराने त्याच्या दूताला कुठं पाठवलं? म्हणजे आम्ही कुठेही असू द्या प्रियानो, आहे की नाही, परमेश्वराचं किती लक्ष आमच्यावर राहतं प्रियानो, आमच्यावर राहतं. आम्ही ज्या ठिकाणामध्ये राहतो त्यावर देखील परमेश्वराचं लक्ष असतं. परमेश्वराने नासरेतमध्ये गॅब्रियल दूताला पाठवलं प्रियानो. आम्ही कुठेही असू द्या, ज्यावेळेस आम्हाला प्रभूची गरज असते प्रियानो, प्रभू कोणत्याही ठिकाणी आम्हाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या दूताला पाठवतो प्रियानो. म्हणजे विचार करा प्रियानो, सगळ्या गोष्टीचं परमेश्वर आमच्याबद्दलची माहिती ठेवतो. आमचं नाव त्याला माहीत आहे, आम्ही कुठल्या ठिकाणात आहो, इथून तिथे गेलो, तिथून इथे आलो, हे की नाही, प्रत्येक गोष्ट आम्ही कुठे राहत आहो प्रियानो, सगळ्या गोष्टीची माहिती आमच्या प्रभूकडे आहे. आणि या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेतकर नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रियल देवदूताला पाठवले. ती दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला वाग्दत्त होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये, कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. सो आम्ही बघतो प्रियानो, ज्यावेळेस परमेश्वराने गॅब्रियल दूताला पाठवलं, आम्ही बघतो की प्रियानो सुरुवातीपासून गॅब्रियलचा उल्लेख आलेला आहे. आम्ही बघतो की दानिएलला जे स्वप्न समजून सांगायचं होतं प्रियानो, त्यावेळेस हाच गॅब्रियल दूत आलता, की नाही. आणि आम्ही बघतो की प्रियानो हा जो दूत आहे तो परमेश्वराच्या उपस्थित राहणारा दूत आहे. आणि प्रियानो परमेश्वराचा संदेश लोकांपर्यंत नेणारा हा दूत आहे. आणि आम्ही बघतो प्रियानो की ह्या वचनामध्ये ज्यावेळेस प्रियानो तो देवदूत तिच्याकडे आला प्रियानो, त्यावेळेस त्याने तिचं अभिवादन केलं, तिला ग्रीटिंग दिल्या, तिला शुभेच्छा दिल्या प्रियानो. ज्यावेळेस तो आला लगेच तो म्हटला का, मरिये तू गर्भवती राहशील. काय केलं? काय केलं? अभिवादन, शिष्टाचार. हालेलुया. बघा प्रियानो, देवाच्या दूत सुद्धा किती शिष्टाचारामध्ये वागतात, आहे की नाही. अगोदर आल्या आल्या त्याने मरियेला ग्रीटिंग दिल्या, शुभ इच्छा दिल्या. काय शुभ इच्छा दिल्या? हे कृपा पावलेले स्त्रिये. सो प्रियानो आम्ही बघतो की दूतांमध्ये देखील शिष्टाचार आहे, की बोलण्याच्या पद्धती माहिती आहे. ज्यावेळेस प्रियानो त्याने परमेश्वराच्या दूताने प्रियानो मरियेला तो बोलण्यासाठी, परमेश्वराचा संदेश सांगण्यासाठी आला प्रियानो, त्याने अगोदर येऊन अभिवादन केलं, तिला ग्रीटिंग दिल्या, तिला शुभेच्छा दिल्या, लगेच सुरू केलं का? हालेलुया, आहे की नाही. आम्ही शिकायला पाहिजे प्रियानो. खूप काही गोष्टी आहे की देव आम्हाला वचनातून शिकवतो प्रियानो. प्रियानो ज्यावेळेस मी शाळेत होते प्रियानो, माझी मम्मी ज्यावेळेस आमच्या टीचरला वगैरे भेटायला यायची प्रियानो, ती नमस्कार वगैरे करायची. आणि ती आली की माझ्या मैत्रिणी हसायच्या आणि त्या म्हणायच्या, अगं आमचे आई वडील तर असं करत नाही, नमस्कार वगैरे बोलत नाही, तुझी मम्मी का बरं अशी बोलते. सो प्रियानो ही एक शिष्टाचार आहे. मला पण कधी कधी असं वाटायचं की बाकीच्या मुलींचे आई वडील येतात, ते गुड मॉर्निंग म्हणत नाही किंवा नमस्ते वगैरे काहीच म्हणत नाही. मम्मी येते, अगोदर नमस्ते करते, नंतर बाकीच्या गोष्टी बोलते. सो प्रियानो यातून दिसून येतं प्रियानो, आम्ही ज्या
घराण्यातून येतो प्रियानो, किंवा ज्या संस्कृतीतून आम्ही येतो, किंवा ज्या परिवारातून येतो प्रियानो, त्याचं वळण आम्हाला दिसून येतं प्रियानो. आणि म्हणून प्रियानो आम्ही पण देवाच्या घराण्यातून येतो प्रियानो, देवाकडून येतो, तर देवाचं वळण आमच्याद्वारे इतरांना दिसलंच पाहिजे. आमच्यामध्ये शिष्टाचार असायलाच हवा, बोलण्याच्या पद्धती आम्हाला आल्याच पाहिजे प्रियानो. जर स्वर्गदूत सुद्धा या सर्व गोष्टीचं पालन करतात, मग आम्ही करू नये का प्रियानो? आम्ही पण अगोदर अभिवादन करायला पाहिजे, अगोदर आनंदाने इतरांशी बोलायला पाहिजे, त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही कसे आहात, प्रभू तुमच्यावर दया करो, प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. की ते आले नाही तर आमचं रडगाणं सुरू करायचं का? हालेलुया, हालेलुया. प्रियानो देवाचं दूत अभिवादन, अभिवादन म्हणजे काय? ग्रीटिंग्स किंवा शुभेच्छा. सो आम्ही देखील ज्यावेळेस इतरांना भेटतो प्रियानो, आम्ही देखील शुभेच्छा द्यायला पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही कसे आहात, प्रेज द लॉर्ड, देवबाप तुमच्यावर दया करो, कृपा करो, है की नाही? ह्या सगळ्या गोष्टी देवाचं वचन आम्हाला शिकवतो प्रियानो. मरियेच्या जीवनात पण प्रियानो ही गोष्ट होती, कारण प्रियानो ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं त्याच अध्यायामध्ये 39 आणि 40. त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुदातील एका गावास घाईघाईने गेली आणि जखर्याच्या घरी जाऊन तिने एलिशबेला अभिवादन केले. ओके, काय केलं? काय केलं? जोरात सांगा. ओके, अभिवादन करणं म्हणजे काय? ग्रीटिंग्स देणं, शुभेच्छा देणं. आम्ही बघतो प्रियानो की ह्या दोघांच्या जीवनामध्ये प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं. जो गॅब्रिएल आहे, जो परमेश्वराच्या उपस्थित राहणारा दूत आहे प्रियानो, ज्यावेळेस तो मरियेला भेटला प्रियानो, पहिलं त्याने येऊन तिचं काय केलं? अभिवादन केलं. लगेच येऊन सांगितलं का की तुला पुत्र होईल, तू त्याचं नाव येशू ठेव. सो ह्या लोकांच्या जीवनातून, या दूतांकडून प्रियानो ह्या गोष्टी आम्हाला शिकायला पाहिजे, आम्हाला शिकाय आल्या पाहिजे प्रियानो, की यांच्या जीवनातून आम्हाला काहीतरी घेता आलं पाहिजे. म्हणून प्रत्येक एक गोष्ट, बायबल मधला एक एक शब्द प्रियानो, वचनातला एक एक शब्द आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. हालेलुया. आम्ही देखील प्रियानो अभिवादन करणं गरजेचं आहे. आणि आम्ही बघतो प्रियानो या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं की देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये कल्याण असो. हालेलुया. आपण पण इतरांना ज्यावेळेस भेटलं पाहिजे, म्हटलं पाहिजे की देव तुम्हाला आशीर्वादित करो, देवाची कृपा तुमच्यावर हो, है की नाही? हे एक अभिवादन करण्याचा प्रकार आहे. आणखी पुढे प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की हे कृपा पावलेले स्त्रिये कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. हालेलुया. ज्यावेळेस परमेश्वर आम्हाला निवडतो प्रियानो त्याच्या एखाद्या कामासाठी, तर प्रियानो त्या अगोदर देवाची कृपा आमच्यावर झालेली असते. त्याच वेळेस परमेश्वर एखाद्या उद्देशासाठी, परमेश्वराच्या कामासाठी, परमेश्वराच्या सेवेसाठी आम्हाला निवडतो. हालेलुया. देव विनाकारण प्रियानो आमची निवड करत नाही. जोपर्यंत आमच्यावर कृपा होत नाही तोपर्यंत प्रियानो आमची निवड होऊ शकत नाही. आम्ही बघतो की प्रियानो ही जी स्त्री आहे हिच्यावर कृपा झाली होती, आणि म्हणून वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की देवदूत तिच्याकडे आत येऊन म्हणाला, हे कृपा पावलेले स्त्रिये कल्याण असो, प्रभू तुझ्या बरोबर असो. ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. हालेलुया. सो देवदूताला आमच्या प्रत्येकाची नावं माहीत आहे, ज्यांच्यावर कृपा झालेली आहे. कारण देवाचं वचन एका ठिकाणी सांगतं की परमेश्वर आम्हाला व्यक्तिशः नावाने ओळखतो. हालेलुया. प्रभूला आमच्या प्रत्येकाचं नाव ठाऊक आहे. आम्ही बघतो की योसेफाला ज्यावेळेस प्रभूचा दूत बोलला, प्रियानो योसेफाचं नाव माहीत होतं, जखर्याचं नाव माहीत होतं, एलिशबेचं नाव माहीत होतं. सो जितकेही प्रियानो देवाची कृपा पावलेले लोक आहे प्रियानो, त्या प्रत्येकाचं नाव त्या प्रभूला ठाऊक आहे. प्रियानो आम्ही कुठे राहतो हे सुद्धा प्रभूला ठाऊक आहे. मरिया नासरेत मध्ये होती, म्हणून प्रियानो देवदूत कुठे गेला? कुठे गेला? नासरेत. आम्ही कुठेही असू द्या प्रियानो, त्याचे दूत
प्रभू आमच्या संरक्षणासाठी पाठवतो प्राण. हालेलुया. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पहा, तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील, आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल, आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल, कारण मला पुरुष ठाऊक नाही. प्राणो, ती कुमारिका होती आणि ती पवित्र होती. याचं प्राणो स्पष्टीकरण या वचनामध्ये केलेलं आहे की मरिया या ठिकाणी प्राणो ज्या वेळेस आम्ही बघतो की देवदूत तिच्याशी बोलला प्राणो की तुला पुत्र होईल, त्यावेळेस प्राणो ती देवदूत त्याला म्हणते की मला पुरुष ठाऊक नाही. कुठल्याही प्रकारे प्राणो त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध नसताना प्राणो आम्ही बघतो की ती म्हणते की हे कसं होईल. हालेलुया. आणि प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न तिने केला, मरियेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल. बऱ्याचदा अनेक गोष्टी प्राणो देवाकडून येतात प्राणो, वचनातून येतात, परंतु प्राणो आम्हाला पण कधी कधी हा प्रश्न पडतो प्राणो की हे कसं होईल. हालेलुया. आणि प्राणो आम्ही बघतो की पुढे वचनामध्ये लिहिलं, कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. कोणाचा पुत्र म्हणतील? पवित्र देवाचा. योसेफाचा म्हटला का? नाही. हालेलुया. म्हणून प्राणो आम्ही बघतो की वचनामध्ये अगोदरच लिहिलेलं आहे की कुमारिकेच्या द्वारे एक मसीहाचा जन्म होणार होता. कुमारिका आम्ही बघतो की प्राणो कुठलाही प्रकारचा संबंध न येता प्राणो जी पवित्र आहे, जी कुमारिका आहे प्राणो, तिच्याद्वारे जो मसीहा आहे त्याच्याबद्दल प्राणो या वचनामध्ये लिहिलेला आहे. ह्या कारणाने त्याचा जन्म होईल. कोणत्या कारणाने? पवित्र आत्म्याच्या द्वारे. हालेलुया. आणि पुढे वचन लिहिले की त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. माझे प्राणो, ज्यावेळेस आम्ही बघतो की गॅब्रिएलाने ह्या सगळ्या गोष्टी तिच्याशी प्राणो तो बोलला, तिच्याशी संभाषण केलं प्राणो, कदाचित प्राणो ती डगमगत असेल. आणि म्हणून प्राणो हे सगळं स्पष्ट करण्यासाठी प्राणो आम्ही बघतो प्राणो की पुढे वचन 36 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे. सो प्राणो हे स्पष्ट करण्यासाठी प्राणो गॅब्रिएल तिला सांगतो की तुझ्या नात्यातली जी अलिशिबा आहे म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे, आणि जिला वांझ म्हणत तिला हा 6वा महिना आहे. बऱ्याचदा प्राणो आम्ही पण कधी कधी कन्फ्यूज असतो प्राणो, एखाद्या वचनाच्या द्वारे एखादं वचन परमेश्वर देतो की मी तुझ्या जीवनात असं असं करणार आहे, परंतु कधी कधी प्राणो त्यावर आमचा विश्वास बसत नाही. मग परमेश्वराला आम्हाला उदाहरणं द्यावी लागतात की बघ असं आहे. हालेलुया. आम्ही बघतो प्राणो परमेश्वराचा दूत जो आहे प्राणो त्यांनी सांगितलं की तुझ्या नात्यामध्ये जी अलिशिबा आहे, कारण प्राणो मरियेला अगोदर माहीत असेल की अलिशिबा अगोदर कशी होती? वांझ होती, आणि आता ती म्हातारी झाली. आणि म्हणून प्राणो आम्ही बघतो की त्याबद्दलची माहिती गॅब्रिएल तिला देत आहे की पहा, तुझ्या नात्यातली अलिशिबा हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे, आणि जिला वांझ म्हणत तिला हा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. माझे प्राणो आम्ही बघतो की ज्यावेळेस एखाद्या गोष्टीवर आम्ही विश्वास ठेवत नाही प्राणो, आम्ही बघतो की सारा पण कशी झाली होती? जख्ख म्हातारी झाली. कदाचित प्राणो तिचे पिरियड्स येणं बंद झालं असेल, ती जख्ख म्हातारी झाली होती, तरी पण आम्ही बघतो की म्हातारपणी प्राणो परमेश्वराने अब्राहमाला पुत्र संतान दिलं. तर प्राणो ज्या वेळेस प्राणो आम्ही पण अशा प्रकारे कमकुवत होतो प्राणो, आम्ही विश्वासात दुर्बल होतो प्राणो, परमेश्वर अनेक उदाहरणं आमच्या समोर ठेवतो प्राणो. हालेलुया. आम्ही बघतो की हन्ना ही देखील कशी होती? वांझ होती, परंतु ज्यावेळेस एलीने तिला आशीर्वाद दिला प्राणो की इस्रायलाच्या देवाकडे जे मागणं तू केलं आहे परमेश्वर तुला देवो.
सुप्रियानो, आमच्याही जीवनामध्ये एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी ज्यावेळेस आम्ही परमेश्वराला मागतो प्रियानो, त्यासोबत प्रियानो आम्हाला देवाच्या सेवकांचे आशीर्वाद खूप महत्वाचे आहे. हालेलुया. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन आम्हाला सांगतं, पहिले शमूएलाचा 1 अध्याय वचन 17. तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुकाने जा, इस्रायलाच्या देवाकडे जे मागणी तू केली आहे ते तो देऊ. या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, जेव्हा हन्ना प्रियानो परमेश्वरासमोर रडली प्रियानो, परमेश्वराकडे तिने आपलं सर्व मन मोकळे करून प्रियानो आपल्या समस्येबद्दल प्रियानो ती परमेश्वराशी बोलली, तिने प्रार्थना केली. आणि आम्ही बघतो की त्यानंतर एली तिला म्हणाला, तू सुखाने जा, इस्रायलाच्या देवाकडे जे मागणी तू केली आहे ते तुला देवो. आणखी प्रियानो, ज्या प्रकारे देवाचं वचन सांगतं, 1 शमूएलाचा 2 अध्याय वचन 20. एलीने एल्काना व त्याची स्त्री यास आशीर्वाद दिला की तुम्ही मागून घेतलेला परमेश्वराच्या स्वाधीन केला, त्याबद्दल परमेश्वर तुला या स्त्रीपासून संतती देवो. मग ती उभयता आपल्या घरी गेली. या वचनामध्ये पण आम्हाला पाहायला मिळतं की एलीने एल्काना व त्याची स्त्री यास असा आशीर्वाद दिला की, हालेलुया. सो प्रियानो, देव आमच्या जीवनात कार्य करण्यासाठी तयार असतो, कारण प्रियानो सगळं काही हे परमेश्वराच्या हातात आहे. परंतु त्यासोबत प्रियानो देवाचे, याजकाचे, एलीचे आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. परमेश्वर तर आम्हाला देणारच असतो प्रियानो, जे आम्ही मागितलं ते परमेश्वर आम्हाला देणारच असतो. परंतु प्रियानो, त्यासाठी देवाच्या सेवकांचे आशीर्वाद पण आमच्यासाठी खूप महत्वाचे ठरतात. कारण या वचनामध्ये ज्या प्रकारे आम्ही बघतो की एलीने एल्काना व त्याची स्त्री यास असा आशीर्वाद दिला की तुम्ही मागून घेतलेला परमेश्वराच्या स्वाधीन केला, त्याबद्दल परमेश्वर तुला या स्त्रीपासून संतती देव. मग ती उभयता आपल्या घरी गेली. आणि त्यानंतर आम्ही बघतो की हन्नेला 3 पुत्र व 2 कन्या झाल्या. कधी झाल्या? ज्यावेळेस एलीने त्यांना आशीर्वाद दिला. सो प्रियानो, आम्ही फक्त प्रार्थनाच करतो प्रियानो. बरेच जण प्रियानो म्हणतात की आम्ही घरी राहून प्रार्थना करतो. हालेलुया. आम्ही घरी वचन वाचतो. सो प्रियानो, चांगल्या गोष्टी आहे, परंतु प्रियानो परमेश्वराचं मंदिर आणि प्रियानो देवाचे आशीर्वाद, याजकाचे आशीर्वाद आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. कारण आम्ही बघतो प्रियानो, हन्ना परमेश्वराच्या मंदिरात जाऊन रडली. हालेलुया. परमेश्वराच्या कोशासमोर ती जाऊन रडली आणि एलीने तिला आशीर्वाद दिला प्रियानो. हालेलुया. तिने घरी प्रार्थना केली का? कुठे आली होती ती आपल्या पतीसोबत? मंदिरात. म्हणजे कुठे? हन्ना कुठे आली होती? शिलो, है ना? बरोबर बरोबर का? शिलो या ठिकाणी आली होती. म्हणून प्रियानो, आम्ही देखील प्रियानो प्रभूकडे यायला पाहिजे, प्रभूकडे मागितलं पाहिजे आणि त्याचसोबत प्रियानो देवाच्या सेवकांचे आशीर्वाद आम्ही मिळवून घेतले पाहिजे. याजकाचे जे शब्द आहे प्रियानो, ते आमच्या जीवनावर खूप काम करतात. म्हणून प्रियानो आम्ही देवाच्या सेवकांकडून आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. माझे प्रियानो, या वचनामध्ये आम्ही बघतो की ज्या प्रकारे प्रियानो सारा वांझ होती, परंतु म्हातारपणी प्रियानो परमेश्वराने तिला संतती दिली. हन्ना जी वांझ होती प्रियानो, तिला देखील संतती दिली. म्हणून प्रियानो आम्ही बघतो की हे वचन जे आहे प्रियानो, हे आमच्या विश्वासाला अधिक वाढवतात प्रियानो. की परिस्थिती कशीही असू द्या प्रियानो, परंतु देवाला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. म्हणून प्रियानो, ज्यावेळेस देव त्याच्या वचनातून प्रियानो एखादी गोष्ट आमच्या जीवनासंबंधित करण्याची वचन जर आम्हाला तो देतो प्रियानो, तर त्यावर आम्ही विश्वास करणं गरजेचं आहे. हालेलुया. आणि आम्ही बघतो प्रियानो, ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, वचन 37 मध्ये, लूक 1 आणि 37. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. पुढे. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी,
आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. ओके, आम्ही बघतो प्रियानो, ज्यावेळेस गॅब्रिएल दूताने तिला सांगितलं त्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की तो ज्या प्रकारे या वचनामध्ये लिहिले की कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही. सो प्रियानो, आज बऱ्याच गोष्टी या मरियेसारख्या आम्हाला अशक्य वाटत असतील. हालेलुया. परंतु प्रियानो, देव आम्हाला हे अभिवचन देत आहे की देवाला काहीच अशक्य होणार नाही. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिलं की तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. प्रियानो, तिने गॅब्रिएलाच्या बोलण्यावर काय केला? विश्वास ठेवला आणि ती म्हणाले की तू ज्याप्रमाणे सांगत आहे तसं माझ्यासोबत हो. प्रियानो, त्या गोष्टी तिने स्वीकारल्या. ज्यावेळेस वचनातून प्रभू बोलतो प्रियानो, त्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही स्वीकारतो प्रियानो, त्या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो प्रियानो, आणि त्या गोष्टीला प्रियानो आमच्या जीवनात होण्यासाठी आम्ही संमती देतो की जसं प्रभूचं वचन माझ्याशी बोलत आहे तसं माझ्या जीवनात घडून येऊ. तर निश्चित आमच्या जीवनात तसंच घडून येतं प्रियानो. हालेलुया. त्यावर विश्वास करणं गरजेचं आहे. आणि पुढे प्रियानो, ज्या प्रकारे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्या दिवसात मरिया डोंगराळ प्रदेशामधील यहुद्यातील एका गावास घाईघाईने गेली आणि जखराच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केलं. काय केलं? अभिवादन केलं. तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. हालेलुया. ज्यावेळेस देवाचे लोक एकत्र येतात प्रियानो, हालेलुया, आम्ही बघतो की मरिया ज्यावेळेस प्रियानो अलिशिबेला भेटली प्रियानो, तिने काय केलं? अभिवादन केलं. सो प्रियानो, आम्ही देखील जे विश्वासातले लोक आहो प्रियानो, जे प्रभूवर विश्वास करणारे लोक आहो, ज्यावेळेस आम्ही एकमेकांना भेटतो प्रियानो, आम्ही काय करायला पाहिजे? एकमेकांचं अभिवादन करायला पाहिजे, एकमेकांना शुभेच्छा दिल्या पाहिजे, एकमेकांना प्रियानो आम्ही ग्रीटिंग्स दिल्या पाहिजे. आणि आम्ही बघतो की ज्यावेळेस प्रियानो ही जी मरिया आहे प्रियानो, ती अलिशिबेला भेटण्यासाठी जाते आणि ती अभिवादन करते प्रियानो. वचनामध्ये लिहिले की तेव्हा असे झाले की अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळकाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. सो प्रियानो, आमची सहभागिता अशीच असायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही देखील एकमेकांना भेटतो प्रियानो, आमच्याद्वारे प्रियानो, आमच्या बोलण्याच्या द्वारे, आमच्या अभिवादनाच्या द्वारे प्रियानो इतर अनेक जण हर्षित झाले पाहिजे, प्रत्येक जण प्रियानो पवित्र आत्म्याने भरले गेले पाहिजे. कारण ज्यावेळेस प्रियानो आम्ही बघतो की मरियेने अभिवादन केलं, त्यावेळेस अलिशिबेच्या उदरातल्या बाळकाने काय केली? उडी मारली. प्रियानो, त्या बाळाला पण कळून आलं की मरिये जी प्रभूची माता आहे, तिचं अभिवादन तिने ज्यावेळेस ऐकलं प्रियानो, त्यावेळेस प्रियानो या उदरातल्या बाळकाला सुद्धा समजलं की मरियेच्या उदरामध्ये जे बाळक आहे ती सामान्य नाही, तर ते खूप गौरवशाली बाळ आहे. हालेलुया. सो प्रियानो, आम्ही देखील प्रियानो या व्यक्तींच्या जीवनातून प्रियानो आम्ही ही गोष्ट शिकलं पाहिजे की प्रियानो ज्यावेळेस आम्ही भेटतो, आमची सहभागिता होती, आम्ही एकमेकाच्या अभिवादनाच्या द्वारे, एकमेकाच्या बोलण्याच्या द्वारे आम्ही देखील पवित्र आत्म्याने भरणं जाणं गरजेचं आहे. म्हणून प्रियानो आमच्यासाठी सहभागिता खूप महत्त्वाची आहे. आणि आम्ही बघतो प्रियानो या वचनामध्ये लिहिलं, आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियामध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य. माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडून यावे हा मान मला कुठून? पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळकाने उल्हासाने उडी मारली. जिने विश्वास ठेवला ती धन्य. हालेलुया. सो प्रियानो, अनेक गोष्टी प्रभू आम्हाला त्याच्या वचनाच्या द्वारे सांगत असतो. बऱ्याचदा वेगवेगळ्या वचनातून वेगवेगळ्या सेवकांच्या द्वारे परमेश्वर आमच्याशी बोलत असतो प्रियानो, परंतु कधी कधी आम्ही विश्वास ठेवत नाही. परंतु या वचनामध्ये लिहिलं की जिने विश्वास ठेवला ती धन्य. सो प्रियानो, जर आज आम्ही देवाच्या वचनावर विश्वास करत आहोत की परमेश्वराने माझ्यासाठी ज्या योजना केलेल्या आहे त्या योजना हिताच्या आहे, जर असा आम्ही विश्वास करतो तर प्रियानो निश्चित आम्ही धन्यवादित लोक आहोत. प्रियानो, ती धन्यता आमच्या जीवनात येते प्रियानो. कारण प्रियानो या वचनामध्ये लिहिले की जिने विश्वास ठेविला ती धन्य, कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता
होईल. प्राणो, जे देवाच्या अभिवादनावर, परमेश्वराकडून आलेल्या वचनावर विश्वास ठेवील प्राणो, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या गोष्टीची काय होते? पूर्णता होते. हालेलुया. जर आम्ही विश्वास ठेवत नाही तर प्राणो, देवाचं वचन आमच्या जीवनात कधीच पूर्ण होणार नाही. म्हणून प्राणो, आम्ही देवाच्या वचनावर प्राणो विश्वास ठेवणं गरजेचं आहे. त्याद्वारे प्राणो, ज्या वचनामध्ये आमच्यासाठी आशीर्वाद आहे त्या आशीर्वादाची पूर्णता आमच्या जीवनात होईल. प्राणो, मरिया जी होती प्राणो, ही एक योग्य व्यक्ती परमेश्वराने निवडली होती. एक लेवी घराण्यातली ती होती प्राणो, आज्ञाधारक होती. त्याचबरोबर प्राणो, तिला आपल्या पूर्वजांचा इतिहास आणि नियमशास्त्राचं तिला ज्ञान होतं प्राणो. हालेलुया. कारण ज्या प्रकारे प्राणो तिने ज्या स्तोत्राला लिहिलं प्राणो, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात प्राणो. आणि म्हणून प्राणो, तिला सर्व इतिहास माहीत होता, सगळ्या गोष्टी माहीत होत्या. म्हणून प्राणो, तिने एका स्तोत्राचं लिखाण केलं प्राणो. जर तिला माहीत नसतं तर तिने लिखाण केलं असतं का? म्हणून प्राणो, आम्हाला पाहायला मिळतं की प्राणो, ज्यावेळेस आम्हालाही वाटतं प्राणो की देवाने एखाद्या विशेष कार्यासाठी आमची ओळख किंवा परमेश्वराने आमची निवड करावी, तर प्राणो, ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वर अगोदर पाहतो. हालेलुया. आम्ही कुठून आलोत, आम्ही कसे आहोत, देवाची वचनाची किती माहिती आम्हाला आहे, देवाच्या वचनामध्ये आम्ही किती मुरलेलो आहोत, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण ठरतात प्राणो. सो फक्त आमची वागणूकच महत्त्वाची ठरत नाही, तर आमची आत्मिक प्राणो, आम्ही आत्मिक दर्जा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे प्राणो, परमेश्वराची एखादी जबाबदारी पार पाडण्यासाठी. सो ज्या प्रकारे आम्ही बघतो की परमेश्वराने प्राणो मरियेची निवड केली प्राणो, कारण ती योग्य घराण्यातली, योग्य वंशाची होती. त्याचबरोबर प्राणो, त्याने योग्य व्यक्ती जो योसेफ होता प्राणो, त्या योसेफाबद्दल लिहिलेलं आहे प्राणो की तो नीतिमान होता. कसा होता? नीतिमान. मत्तयाचा 1 अध्याय वचन 19 आणि 20. 19. तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपला पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. या वचनामध्ये लिहिलेलं आहे प्राणो की तिचा पती योसेफ नीतिमान होता. हालेलुया. सो प्राणो, येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधित जी जी व्यक्ती परमेश्वराने निवडली प्राणो, ते कसे होते? योग्य होते आणि नीतिमान होते. सो आम्हाला पण वाटतं प्राणो की देवाने जर आमची निवड करावी तर प्राणो, आमचं पण जीवन कसं पाहिजे? कसं पाहिजे? नीतिमान. तरच देव एखादी जबाबदारी आमच्यावर सोपेल, एखादं काम आमच्यावर सोपेल. आणि या वचनामध्ये लिहिलं की तिचा पती योसेफ नीतिमान होता व तिची बेअब्रू करण्याची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने विचार केला. असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा, प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. सो आम्ही बघतो प्राणो, ज्यावेळेस प्राणो हा जो योसेफ आहे प्राणो, तो तिला सोडण्याचा विचार करत होता. कुठे करत होता? फक्त मनात, मनातल्या मनात. आपण पण खूप विचार करतो. किती जण मनातल्या मनात विचार करतात? हालेलुया. आहे की नाही? आपल्याला वाटतं की आम्ही जे मनात विचार करतो ते कोणाला समजत नाही, आहे की नाही? पण प्रभू मनातले विचार ओळखणारा देव आहे. हालेलुया. आम्ही बघतो की प्राणो, देवाचा जो दूत आहे प्राणो, तो योसेफाकडे गेला आणि त्याला काय म्हटला? योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनुमान करू नको. प्राणो, तो विचार करत होता की मी हिला आता गुप्तपणे सोडून देईन. बऱ्याचदा अनेक गोष्टीचा विचार आम्ही करतो प्राणो, परंतु प्राणो, परमेश्वर आमच्या मनातले विचार ओळखतो. आम्ही मनातल्या मनात जरी बोलत असलो प्राणो, आहे की नाही, आमच्या बाजूच्या व्यक्तीला काही समजणार नाही की आमच्या मनात काय चाललंय, आमच्या मनात कुठले विचार घोळत आहे, आम्हाला काही समजत नाही प्राणो.
परंतु प्रियानो तो प्रभू आमच्या मनातले विचार देखील ओळखतो प्रियानो. हालेलुया. माझे प्रियानो एक सिस्टर मागे आल्या होत्या प्रियानो, आणि त्या ठिकाणी बसल्या आणि त्या मनातल्या मनात विचार करत होत्या की मला ह्या सिस्टरांशी बोलायचं आहे आणि त्यांच्या काही पर्सनल मॅटर होतं ते त्यांना मला सांगायचं होतं. बऱ्याच दिवसापासून प्रियानो त्या प्रार्थना करत होत्या की प्रभू मला अशी संधी दे की या सिस्टरांना मी माझ्या मनात जे आहे ते मला यांना सांगायचे. आणि प्रियानो त्याच वेळेस एक सिस्टर येऊन बसल्या आणि त्या माझ्याशी बोलू लागल्या. प्रियानो त्या सिस्टर खूप वेळच्या विचार करत होत्या की मला कधी यांच्याशी बोलायला मिळेल. आणि मी त्यांच्याकडे बघितलं, त्या सिस्टरसोबत बोलत होते पण माझं लक्ष त्या दुसऱ्या सिस्टरकडे गेलं. आणि प्रियानो मी ज्यावेळेस त्यांच्याकडे बघितलं प्रियानो, देवाच्या आत्म्याने मला लगेच स्पर्श केला आणि देवाच्या आत्म्याने मला लगेच सांगितलं की ही जी स्त्री आलेली आहे तिच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहे त्या आज तुझ्याशी बोलणार आहे. हालेलुया. सो प्रियानो प्रभू मनातले विचार जाणणारा देव आहे. कधी कधी प्रियानो बऱ्याचदा आम्ही सहज एखाद्या व्यक्तीकडे बघतो प्रियानो आणि त्या व्यक्तीच्या मनातल्या अनेक गोष्टी परमेश्वर प्रगट करतो. सगळ्यांच्याच नाही बरं का, एखाद्या व्यक्तीबद्दलच परमेश्वर दाखवतो. नाही तर तुम्ही म्हणाल की आम्हाला बघितलं की आता काही जण येतात पण म्हणतात तुम्हाला काही दिसतं का, तुम्हाला काही कळतं का, नाही तर असं बघा ना तसं बघा ना. हालेलुया. आपण जाणते नाहीये प्रियानो, आहे की नाही. काही जण प्रियानो खूप वेगळ्या प्रकारे प्रियानो प्रश्न करतात प्रियानो. इतके काही अनुभव येतात की आम्ही थक्क होऊन जातो प्रियानो. कधी कधी विचार करतो की प्रभू हे काय आहे, लोक काय विचार करतील प्रियानो काहीच सांगता येत नाही. पण परमेश्वर प्रत्येकाबद्दल पण दाखवतो असं नाही प्रियानो. काही असे विशेष लोक असतात प्रियानो की खरंच त्या गोष्टीची त्यांना गरज असते प्रियानो. आणि म्हणून प्रियानो आम्ही बघतो की कित्येक वेळेस फक्त ते समोर जरी आले प्रियानो तर त्यांना काय बोलायचं आहे, कशाबद्दल ते बोलणार आहे, त्यांच्या जीवनात काय घडणार आहे. सो प्रियानो काही दिवसापूर्वी एक आजी आल्या होत्या आणि प्रियानो ज्यावेळेस त्या माझ्याशी बोलत होत्या प्रियानो, मी पण त्यांच्याशी बोलत होते. त्या त्यांच्या परिवाराबद्दलच त्यांच्या मुलाबद्दल सांगत होत्या की मुलं त्रास देतात असं देतात. मी त्यांच्या ऐकत होते. पण ज्यावेळेस मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं प्रियानो, परमेश्वराने मला त्यांचा चेहरा एकदम उदासीन आणि रडका चेहरा मला दाखवला. आणि ज्यावेळेस मी त्यांच्याकडे बघत होते प्रियानो त्यावेळेस परमेश्वराने मला दाखवलं की एक खूप मोठं संकट त्यांच्यावर येणार आहे आणि त्यांच्या पतीचं निधन होणार आहे. सो ही गोष्ट मी माझ्या मनातच ठेवली, माझ्या पतींना सुद्धा सांगितली नाही. पण मी त्या गोष्टीसाठी प्रार्थना केली प्रियानो. मी फक्त बघितलं आणि त्या गोष्टी परमेश्वराने प्रगट केल्या प्रियानो. आणि काही दिवसांनीच प्रियानो जसं मी त्यांचा चेहरा बघितला प्रियानो, ज्यावेळेस त्या पुन्हा मला भेटल्या, त्यांच्या पतीची डेट झाल्यानंतर काही दिवसांनी त्या मला भेटल्या प्रियानो. जसा चेहरा परमेश्वराने मला अगोदर दाखवला तर प्रियानो तसाच चेहरा, तेच हावभाव, तोच रडका चेहरा प्रियानो. पूर्ण त्यांचं उदास सपाट असं एकदम भयानक चेहरा मला बघायला मिळाला, तसंच जसं परमेश्वराने मला अगोदर दाखवलं. सो प्रियानो खूप काही गोष्टी असतात जे आपल्याला कळत नाही परंतु परमेश्वराला समजतात प्रियानो. म्हणून प्रियानो आमचे विचार कसे असू द्या, चांगले असू द्या किंवा वाईट असू द्या, हालेलुया, कसेही विचार असू द्या, कोणाच्या विरोधात असू द्या, कोणाच्या भल्याचे असू द्या, हालेलुया. कधी कधी आम्हाला वाटतं की एखादं काम मी गुप्तपणे करेल, पण तो प्रभू जे गुप्त आहे प्रियानो, जे अंधारात आहे, तो प्रभू उजेडात आणणारा परमेश्वर आहे. हालेलुया. सो प्रियानो आम्ही बघतो की प्रियानो या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की असे विचार त्याच्या मनात घोळत असता पहा प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले योसेफा. सो योसेफाचं नाव देखील त्याला माहित होतं, सगळ्यांचे नाव त्याला माहित होते. कारण प्रियानो परमेश्वराने अगोदरच प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी प्रियानो परमेश्वराने अगोदरच प्लॅनिंग केलं होतं. कुठून कुठे जाणार, हालेलुया, मग पुन्हा मिस्रातून वापस येणार, कारण त्या ठिकाणी देवाचं वचन पूर्ण होईल
की मी माझ्या पुत्राला मिस्रातून बोलवलं. सो प्रियानो, प्रत्येक एक गोष्ट प्रियानो नियोजनबद्ध होती. आणि आम्ही बघतो प्रियानो, जे जे लोक परमेश्वराने येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबत निवडले प्रियानो, ते लोक देखील अगोदर ठरवलेले होते नावासहित त्यांच्या जीवनात काय होणार, ते कुठून जाणार, कुठे जाणार, बेथलेमाला जाणार, पुन्हा कुठून वापस येणार, कुठला राजा त्यावेळेस असणार, कुठल्या कुठल्या गोष्टी, कुठल्या कुठल्या घटना त्यावेळेस घडणार, या सगळ्या गोष्टी प्रियानो अगोदर नियोजित होत्या. आणि प्रियानो, ज्या प्रकारे या सगळ्या गोष्टी आज देवाने आम्हाला त्याच्या वचनातून कळवल्या प्रियानो, योसेफाचा वंश, मरियेचा वंश, त्याचबरोबर जी जखर्या आहे, जखर्याची पत्नी प्रियानो, त्याचा वंश, त्याचबरोबर प्रियानो जे बेथलेम आहे प्रियानो, त्याच्याबद्दलचं, त्याच्या ठिकाणाबद्दलचं प्रियानो जी भविष्यवाणी आहे प्रियानो, ती बायबलमध्ये ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळते. मिखायाचा 5वा अध्याय वचन 2. हे बेथलेम एफ्रादा, यहुदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मदसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. या वचनामध्ये प्रियानो ज्या प्रकारे आम्हाला पाहायला मिळतं, याची हेडलाईन जर आम्ही बघितली की बेथलेम इथून उद्धारकर्त्याचे राज्य. हे बेथलेम एफ्राता, यहुदाच्या हजारामध्ये तुझी गणना अल्प आहे, तरी तुझमधून एक जण निघेल, तो मजसाठी इस्रायलाचा शास्ता होईल. त्याचा उद्भव प्राचीन काळापासून अनादी काळापासून आहे. माझे प्राणो, आम्ही बघतो की जो उद्धारकर्ता आहे प्राणो, तो बेथलेम मधून येणार प्राणो. याबद्दलची भविष्यवाणी देखील मिखा संदेष्टाने अगोदरच केली होती. तर प्राणो, अनेक अशा गोष्टी आहे प्राणो, ज्या येशू ख्रिस्ताच्या जन्मासंबंधित आहे प्राणो. आणि देवबाप येणाऱ्या ह्या 7 दिवसामध्ये प्राणो अनेक गोष्टी आम्हाला कळवणार आहे. आणि जे येशू ख्रिस्ताचं प्राणो जन्म कशा प्रकारे झाला प्राणो, याच्याबद्दलचं प्राणो अनेक रहस्य आहे. तो प्रभू येणाऱ्या दिवसात प्राणो त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला प्रगट करणार आहे. सो प्रभू प्राणो, हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. सो आजच्या वचनाच्या द्वारे प्राणो आम्ही अनेक गोष्टी शिकलो आहे की नाही? काय शिकले बरं तुम्ही आजच्या वचनातून? ओके, जखऱ्याचा वर्ग कुठला होता? जखऱ्याचा वर्ग अबियाचा वर्ग. ओके, आणखी काय शिकले? पहिली भविष्यवाणी, येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीची पहिली भविष्यवाणी कोणी केली? स्वतः देवाने केली. कुठे केली? उत्पत्ती याचा 3रा अध्याय वचन 15 मध्ये. येशू ख्रिस्त ज्या ठिकाणी जन्मास येणार त्याची भविष्यवाणी कोणी केली? त्या ठिकाणाची भविष्यवाणी कोणी केली? मिखा संदेष्टा. ओके, सो खूप गोष्टी परमेश्वराने आज शिकवल्या आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्राणो अनेक गोष्टी प्रभू शिकवणार. आणि प्राणो आम्ही बघणार आहोत की कशा कशा प्रकारे येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयीच्या ज्या भविष्यवाण्या होत्या प्राणो, त्या कशा प्रकारे पूर्ण झाल्या प्राणो. ह्या सर्व गोष्टी परमेश्वर येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला शिकवणार आहे. सो प्रभू करो प्राणो, हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. उद्याचा आपण सेकंड पार्ट घेऊया आणि या पुढचं अधिक जे रहस्य आहे ते आम्ही जाणून घेऊया. या समय प्राणो आमचे नेत्र आम्ही बंद करूया. प्रभूला धन्यवाद देऊया की प्राणो परमेश्वराने आज त्याच्या वचनाच्या द्वारे अनेक गोष्टी परमेश्वराने आम्हाला शिकवल्या आहे. हालेलुया. प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर पिता. प्रभू आमच्यासाठी प्रभू त्या उद्धारकाच्या